आपण एक गोष्ट बघितली असेल की भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक विषयी कुठलाही कार्यक्रम जर असेल तर तो माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, अमितभाई यांच्यापासून ते अगदी आमच्या मंडळ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ केंद्र प्रमुखापर्यंत सगळे लोक आम्ही जनतेपर्यंत जातो। आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत। काय केलं लाभार्थ्यांपर्यंत जातो, लोकांपर्यंत जाण्यामध्ये आम्ही विश्वास ठेवतो। आणि मला असं वाटतं माझ्या पक्षाचे सर्व सहकारी, आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय विनम्रपणे लोकांच्यासाठी काय काम केलं हे सांगतो। मला असं वाटतं देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे पहिलं असं सरकार असेल की आपल्या निवडणूक जाहीरनाम्याला समोर ठेवून जर मतदार मंडळींनी टिकमार्क केलं तर सर्वाधिक वचनपूर्ती करणारं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे। आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये राहुल गडपाले सर आता म्हणाले, पण त्यांच्या काही शब्दांशी मी सहमत नाही आहे। परंतु एक गोष्ट मात्र अशी आहे की 2.5 वर्षाच्या अपघातातनं महाराष्ट्राला बाहेर काढल्यानंतर महायुतीच्या सरकारनं अनेक रखडलेले विकास कामं जे आहेत, म्हणजे आपण जर बघितलं आत्ता तर ही विकास कामं डोळ्याला दिसणारी आणि ती खूप मोठी आहेत। म्हणजे वानगी दाखल मी सांगायचं झालं तर समृद्धी महामार्ग आहे, महाराष्ट्राचा रोडमॅप चेंज करणारा समृद्धी महामार्ग आहे। हा ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की मी हे करून दाखवेन, हे करून दाखवलंय। आत्ता काल आपण बघितलं की मुंबईमधला जो एकच टप्पा आत्ता सागरी मार्गाचा खुला झालेला आहे, लोक किती आनंदी आहेत। आपण अगदी अजितजी तुमच्या माहितीसाठी एक सांगतो, केंद्र सरकारच्या कामावर समाधानी आहात का आणि राज्य सरकारच्या कामावर समाधानी आहात का, हा पहिले 2 प्रश्न आमचे होते। तर राज्य सरकारच्या कामावर समाधानी असणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे। त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल की राज्य सरकारच्या कामामुळे जर आम्हाला लोकसभेसाठी अशा प्रकारे पसंती मिळते, हा एक वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण बघूयात। डॉक्टर राजू वाघमारेजी, अजित चव्हाणजींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आपल्या पक्षाची बाजू मांडत असताना, कसं बघता याच्याकडे? सगळ्यात पहिलं की आपला मुद्दा काय होता की 2019 प्रमाणे तुम्ही मतदान करणार आहात का, या प्रश्नामध्ये मतदान तुम्ही भाजपला करणार आहात की काँग्रेसला करणार आहात, तुमचा प्रश्न होता की 2019 प्रमाणे तुम्ही मतदान करणार आहात का, आणि 56% लोकांनी सांगितलं येस। आता त्याच्यामध्ये इतर पक्षांना पण मतदान करणारे तुमच्या सॅम्पल मधले लोक असणार आहेत की ज्यांनी 19 मध्ये काँग्रेसला केलं असेल, भाजपला केलं असेल, राष्ट्रवादीला केलं असेल, आणि ते म्हणालेत की आम्ही तसंच करू। त्याच्यामुळे त्या प्रश्नाकडे आपण फक्त भाजपचं मतदान आहे ह्या उद्देशाने बघणं हे सर्वस्वी सर्वेवर अन्याय करणारं ठरेल। प्रश्न नंबर 2 की भाजपला 33% लोकांची पसंती आहे, काँग्रेसला 18% लोकांची आहे, आणि बाकीचं आपण वाचून दाखवलं। भाजपला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 39% मतदान झालं होतं, म्हणजे 39% मतदान झालं होतं। आता 33% लोक म्हणतात, म्हणजे ऑलरेडी 6% लोक तुमच्या सर्वे प्रमाणे भाजपला मत द्यायला तयार नाही आहेत, जे मागे होते ते। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, आमच्या हे लक्षात आलेलं आहे की भाजप बरोबर जर 2-3 पक्ष वेगवेगळे लढले तर भाजप हा मत फोडण्याच्या राजकारणामुळे निवडून येतो, आणि त्याच्यामुळे आम्ही इंडिया आघाडी ही जी करतोय किंवा महाविकास आघाडी करतोय त्याचं कारण तेच आहे। कारण जर तुम्ही तुमच्या सर्वे प्रमाणे काँग्रेसचे 18%, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पर्सेंटेज, शिवसेनेचे पर्सेंटेज आणि इतर पक्षांचे जे पर्सेंटेज जर तुम्ही काढाल तर आम्ही भाजपपेक्षा जवळजवळ 12 ते 15% जास्त मिळतात आम्हाला मतं। त्याच्यामुळे आम्ही इंडिया आघाडी केली, त्याच्यामुळे आमची महाविकास आघाडी आहे, आणि आम्ही एकाच एक उमेदवार दिला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही हँड्स डाऊन महाराष्ट्रामध्ये अजिबात काही काळजी न करता आम्ही निवडून येतोय। त्याच्यामुळे तुमच्या सर्वे प्रमाणे जरी गेलं तरी भाजपचे 6% कमी झालेत, आमचे 2-2.5% वाढलेले दिसत आहेत। आणि एवढे पक्ष जरी फोडले शिवसेना आणि राष्ट्रवादी तरी त्यांनी आपापलं स्थान कायम ठेवलेलं आहे।
यावरून दिसतंय की जनता जी आहे अगदी त्या अगदी जनतेला डॉक्टर हे वाघमारेजी आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर या फाटाफुटीचं जे राजकारण झालं याचा सुद्धा कुठेतरी फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय.